मुंबई में राजनीतिक हलचल उस वक्त तेज हो गई जब हिंगोली की कांग्रेस विधायक प्रज्ञा सातव ने अपने पद से इस्तीफा देकर भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर लिया। इस मौके पर भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता और मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि प्रज्ञा सातव ने किसी भी पद की मांग नहीं की है, बल्कि वे कार्यकर्ता के रूप में हिंगोली के विकास के लिए काम करना चाहती हैं। उनके साथ पूर्व विधायक दिलीप माने ने भी अपने समर्थकों के साथ भाजपा का दामन थामा। बावनकुले ने कांग्रेस पर तीखा हमला करते हुए कहा कि पार्टी दिशाहीन हो चुकी है और राहुल गांधी के नेतृत्व से नेता और कार्यकर्ता दोनों ही निराश है। इसी कारण कांग्रेस छोड़कर बड़ी संख्या में लोग भारतीय जनता पार्टी में शामिल हो रहे हैं। आज हिंगोलीमधील आमच्या तेथील विधान परिषद सदस्य प्रज्ञाताई सातव यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे। सोबतच माजी आमदार दिलीप मानेजी यांनी सुद्धा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। खरं तर प्रज्ञाताई सातव यांनी सांगितलं, माननीय पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राचं व्हिजन केलं। त्या व्हिजनला साथ देण्याकरता विकसित हिंगोली आणि मानेजींनी विकसित सोलापूर करता आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे। विधान परिषदमध्ये आत्ता आमदार असलेल्याला पक्ष सोडावा लागतात आहे, माने साहेबाला पक्ष सोडावा लागतात आहे। खरं तर काँग्रेसचा पायपोस कुणात नाही, कोणी कोणाचं तोंड पाहायला तयार नाही। काँग्रेस पार्टीचे नेते भरकळलेले आहे आणि कुणाचंच त्या ठिकाणी तिथले आमदार, तिथले पार्टीचे कार्यकर्ते यामध्ये कुणाकडे जायचं, कुणाकडे दाद मागायची, कुणाकडे विकासाचं त्या ठिकाणी रचना उभी करायची काही नाही आहे। आणि त्यामुळे काँग्रेसला कंटाळून आणि खास करून राहुल गांधींनी या देशाला खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या देशामध्ये राहुल गांधींनी या देशाला बदनाम करण्याचं, माननीय पंतप्रधान मोदींच्या व्हिजनला आडकाठी टाकण्याचा आणि या देशाच्या शेतकरी शेतमजुराला खऱ्या अर्थाने कुठलाही त्या ठिकाणी विचार न करणारा एक नेतृत्व राहुल गांधी काँग्रेसमध्ये आहे। त्यामुळे राहुल गांधीला लोक कंटाळलेले आहेत। काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या लोकांना, महाराष्ट्रातल्या नेत्यांना आता काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, आमदार कंटाळलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी माननीय प्रज्ञाताई आणि माननीय मानेजींनी काँग्रेसचा या ठिकाणी हात सोडला आहे आणि भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे। नाही, त्यांनी एकच सांगितलं की त्यांना आता कार्यकर्ता म्हणून राहायचं आहे। त्यांनी कुठलीही आमदारकीची मागणी केली नाही। मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना विचारलं की तुमचे टर्म बाकी आहे, हे टर्म बाकी असताना तुम्ही या ठिकाणी विधान परिषद सोडतायत। त्यांनी सांगितलं, मला आमदारकीची काही गरज नाही आहे, मला स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे। हिंगोलीचा विकास हा फक्त देवेंद्र फडणवीस सरकारच करू शकतं आणि मला विकासाकरता काम करायचं आहे। मी आमदार झाले आहे, विकासाकरता झालेले आहेत। मी आमदार झाले आहे, तिथे हिंगोलीचा विकास करण्याकरता झाले आहे। पण त्या ठिकाणी काँग्रेस पार्टी आमच्याकडे लक्ष देणार नसेल, काँग्रेस पार्टीचे नेते आम्हाला विचारणारच नसेल, तर आम्ही लोकांना जो शब्द दिलाय, जनतेला जो शब्द दिलाय, तो कसा पूर्ण करायचा, कसा त्या ठिकाणी हिंगोलीला पुढे न्यायचं, असं त्या ठिकाणी त्यांच्या मनात एक चिंता, त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये एक आक्रोश होता। हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रोश होता, इकडे सोलापूरमध्ये हीच परिस्थिती होती आणि म्हणून आज त्यांनी पक्षप्रवेश केला आहे। सांगितलं आहे की देवेंद्रजींनी विकासाच्या माध्यमातून आपल्याला हिंगोली पुढे न्यायचं आहे। त्यांनी कुठलीही आमदारकी मागितली नाही, कुठलंही त्या ठिकाणी पद मागितलं नाही। देखिए, महायुति का संकेत तो दे दिया गया। हर महानगर पालिका में शिवसेना के 5 नेता और भाजपा के 5 नेता मिलकर वहां पर बैठकें चालू हो चुकी है और मुझे विश्वास है कि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति ही अलायंस में लड़ेगी। जहां जहां और अलायंस है हमारे 13 पार्टी के, वो भी अलायंस हमारे साथ में रहेंगे। जहां जहां नहीं होता है वहां पे वो मित्र पक्ष करके लड़ेंगे। जैसा अजित पवार जी ने कहा है कि हम
पिंपरी चिंचवड पुणे में वो नहीं लड़ेंगे, मुंबई में नहीं लड़ेंगे, क्योंकि उनके कार्यकर्ता, उनके एक टीम है वहां पर, उनको भी चुनाव लड़ना है सारी जगह और कम लिमिटेड जगह है, तो हर कार्यकर्ता को चुनाव लड़ना है। 9 साल के बाद चुनाव आया है, तो मुझे लगता है कि ऐसे केस में जहां पे अजीत दादा की भूमिका है वो कुछ महानगर पालिका में अलग लेनी है, लेकिन हमने शिवसेना भाजपा के साथ मिलकर एक अलायंस और सबको बोला है, हमारे 13 पार्टियों को, जिनको जिनको आना है वो निश्चित रूप से हमारे साथ आकर यहाँ पे अलायंस की बात करें। एक 3-4 दिन में सारा पिक्चर क्लियर हो जाएगा, 3-4 दिन में सारा चित्र आ जाएगा। नाही, असं आहे, महायुती अलायन्स करताना विकसित महाराष्ट्राकरता अलायन्स झाला आहे। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी, अजितदादा आम्ही एकत्र आलो महाराष्ट्राचा विकासाकरता। आता अजितदादांनी त्यांच्या पक्षामधल्या सर्व नेत्याबद्दल त्यांना अधिकार आहेत, एकनाथ शिंदेंना त्यांचा अधिकार आहेत आणि भाजपाचे अधिकार देवेंद्र फडणवीसजींना आहेत। त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेत्यांनी कसं काय त्यांचं हे करावं हे त्यांच्या नेत्यांनी बघायचं आहे। आम्ही कुणालाही त्या ठिकाणी त्यांच्या नेत्यांच्या, त्यांच्या संघटनेमध्ये किंवा त्यांच्या पक्षामध्ये लोडबोड करण्याचा आमचा काही अधिकार नहीं। हमने तय किया है, युवाओं को तो हम लोग चांस देंगे ही, लेकिन इलेक्टिबिलिटी कैपेसिटी ये बहुत बड़ा निर्णय होता है। आखिर जीतना है, 51% की लड़ाई लड़नी है, 2/3 बहुमत से जीतना है महायुति को। इसलिए चुनाव में जो जीतने वाला है और जो युवा है और जो प्रभावी कार्यकर्ता, वो 5 साल जो नगर सेवक चुन के आने बाद नगर सेवक करके अपनी भूमिका समाज के लिए समर्पित करके भावना रखता है और वो नगर सेवक सवेरे से उठकर शाम तक जनता की सेवा में ईमानदारी से काम करेंगे, ऐसे कार्यकर्ताओं का चयन करने की प्रक्रिया हमारी चल रही है। हमारे अध्यक्ष जी रविंद्र चौहान जी, हमारे देवेंद्र फडणवीस जी और हम सब लोग बैठकर ये प्रक्रिया पूरी करेंगे और निश्चित रूप से अच्छे कैंडिडेट ये चुनाव में रहेंगे।